नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सध्या होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026, सीटेट परीक्षा 2026 आणि तुमच्या अपकमिंग सरळ सेवा भरती असेल, बँकिंग असेल, ग्रुप बी, ग्रुप सी, सगळ्याच परीक्षांच्या मोफत तयारीसाठी केसागर पब्लिकेशनच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता इथं आपण आजचं जे सेशन कंडक्ट करत आहोत ते विशेषतः राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 आणि इतर एक्झाम ज्या ठिकाणी तुम्हाला निबंधाचा विषय विचारला जातो किंवा निबंध लेखन तुमच्या पेपरमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर निबंध लेखन जे आपण स्कूल टाइम पासून करत आलेलो आहोत, तर स्कूल टाइम मधलं निबंध लेखन, तुमच्या महाविद्यालयीन स्तरावरचं निबंध लेखन आणि स्पर्धा परीक्षेमध्ये करणारं तुम्ही जे निबंध लेखन आहात त्याच्यामध्ये खूप जास्त ग्रास्टिक चेंज तुम्हाला दिसून येतो. सो तुम्हाला इथं काय करायचं आहे माहिती का, तुम्हाला इथं अगोदर शिकून घ्यायचंय की कशा पद्धतीनं आपल्याला इथं स्पर्धा परीक्षेसाठी निबंध लेखन केलं जातं. लक्षात घ्या. आता निबंधाचे जे टाइप्स असतात ना, त्या टाइप्सवरचे आपण सेशन अगोदर कंडक्ट केलेले आहेत, बरोबर. तर वैचारिक निबंध असतील किंवा तत्वज्ञानावरती आधारित निबंध असतील, पर्यावरणावरती आधारित निबंध असतील, निबंधाचे अनेक प्रकार आहेत, लक्षात घ्या. तर हे निबंधाचे प्रकार किती आहेत, कोणते आहेत आणि आपल्याला जे सब्जेक्ट विचारले जातात त्याचं वर्गीकरण आपल्याला करता आला पाहिजे. इवन आपल्याला कोणत्या प्रकारामध्ये जास्त इंटरेस्ट आहे किंवा कोणत्या प्रकारावरती आपले विचार स्पष्ट आहेत, आपल्याला लेखन करता येईल असाच विषय आपण परीक्षेमध्ये निवडला पाहिजे. ठीक आहे, ओके. तर असंच एक आपलं पुस्तक घेऊन इथं आपण आलेलो आहोत, 72 मराठी निबंध. अतिशय सुरेख असं हे पुस्तक तुमच्या परीक्षेच्या अनुषंगाने डिझाईन केलेलं आहे. या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आज आपण इथे देत आहोत. पुस्तक परचेस करण्यासाठी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. ऑफिशियल वेबसाईट वरती जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला इथे युपीएससी, एमपीएससी, ग्रेड सी, ग्रेड बी आणि अदर एक्झामची कॅटेगरी मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये डायरेक्ट तुम्ही लिंकवर जेव्हा क्लिक करता तेव्हा तुम्ही पुस्तकाची परचेस लिंक तुमची डायरेक्ट वेबसाईट वरती ओपन होते आणि तिथून तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. ठीक आहे, ओके. लॉग इन रजिस्टर करून घ्या. कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन नाहीये, पेमेंट करा. 8 दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जातं. तर बघा, हे जे पुस्तक आहे व्ही.एस. क्षीरसागर सर, डॉक्टर विजया दिघे मॅडम, डॉक्टर लीला गोविलकर मॅडम, पूर्णिमा जाधव कोहली मॅडम, तर या सगळ्यांच्या वैविध्यपूर्ण लेखण्यांमधून साकारलेलं हे 72 मराठी निबंधाचं पुस्तक आहे, जे तुमच्या येणाऱ्या अपकमिंग मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला उपयोगी पडेल. ठीक आहे, ओके, क्लिअर. इतर पण पुस्तकं तुम्हाला इथं दिलेली आहेत, ती पण पुस्तकं तुम्ही बघून घ्या. तर निबंध हा जो विषय आहे, मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं की हा विषय फक्त स्पर्धा परीक्षाच नाही, तर महाविद्यालयीन पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी जे आहेत ना, तर त्यांच्यासाठी पण ही पुस्तकं अवेलेबल आहेत किंवा ही पुस्तकं तुम्ही वापरू शकता. विद्यार्थ्यांना काय वाटतं, स्पर्धा परीक्षेसाठी आहेत सो आपण इतर दुसऱ्या परीक्षांसाठी ही पुस्तकं वापरू शकत नाही, पण तुम्ही बिंदास वापरू शकता. सिलेबस तुमचा ओव्हरलॅप होतो. ओके. त्याच्यामध्ये बघा, जर इंडेक्स जर तुम्ही बघितली, याची इंडेक्स बघितल्यावर तुमच्या लक्षात येऊन जाईल की रिसेंटचे जे विषय आहेत, जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर थोडेसे पाहिले असतील, युपीएससी मेन्स असेल, एमपीएससी मेन्स असेल किंवा इतर तुमच्या महाविद्यालयीन परीक्षा असतील, तर सगळ्या परीक्षांची पेपर्स तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला विषय जे आहेत ते दिसून येतील. सगळ्यात महत्वाचा आणि डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही न्यूजपेपर वगैरे वाचताय तर तुमच्या लक्षात येऊन जात असेल देशातील बेरोजगारी, बरोबर. एक छोटासा मुद्दा मी इथे सांगते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण एआय म्हणतो, तर एआयचं जग आहे आणि एआय चा जितका फायदा आहे तितकाच तोटा देखील आहे. एआय मुळे देशामधली बेरोजगारी अजूनच वाढत आहे. तर असे हे जे विषय आहेत थोडेसे ओव्हरलॅप करतात. रिसेंट ज्वलंत जे इश्यू असतात त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला निबंधाचे विषय विचारले जाऊ शकतात. पुढचा विषय आहे तुमचा मी माणसाला शोधतो आहे. वैचारिक निबंध म्हणतो आपण याला, बरोबर. मी माणसाला शोधतो आहे. इवन हा जो निबंध आहे तुम्ही याच्यापूर्वी कॉलेज टाइम मध्ये वगैरे लिहिलेला असेल. तिसरा निबंध आहे राजभाषा मराठी.
बघा, तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये बघताय की बाबा मराठी भाषा नाही बोलली म्हणून कोणाला मारहाण झाली किंवा मराठी भाषा बोललीच पाहिजे वगैरे वगैरे. अशा न्यूज आपण ऐकत असतो, वाचत असतो, बरोबर. तर राजभाषा मराठी याच्याबद्दल तुम्हाला निबंध लेखन विचारलं जाऊ शकतं. सो हा सुद्धा विषय जर तुम्ही बघितला ना, डे टू डे लाईफशी रिलेटेडच आहे. न्यूजपेपरमध्ये तुम्हाला भाषेशी रिलेटेड अनेक न्यूज मिळून जातात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर एक कॉमन विषय आहे तुमचा, जो आपण नवीन म्हणता येणार नाही, पण अजूनही ती प्रथा जी आहे, जी की हुंडा प्रथा थोड्याफार प्रमाणात आपल्या भारतामध्ये चालूच आहे. तर ही एक अनिष्ट प्रथा आहे. अगदी तुम्ही प्राचीन काळापासून ते आतापर्यंतचा जो टाइम पिरियड आहे, या टाइम पिरियड मध्ये जर संपूर्ण माहिती इथं जर घेतली तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की हुंडा ही प्रथा पूर्णपणे बंद झालेली आहे का, कितपत बंद झालेली आहे आणि कशा पद्धतीनं शासनाचे कायदे वगैरे इथं काम करत आहेत. ठीक आहे, ओके. तर हुंडा एक अनिष्ट प्रथा, याच्यावरती तुम्हाला निबंध लेखन बऱ्याच एक्झाम मध्ये विचारलं जातं. त्याच्यानंतर आहे स्त्री मुक्ती आंदोलनाची वाटचाल. कॉमन सब्जेक्ट आहे स्त्रियांबद्दल, म्हणजे जनरली असा आपण विचार करतो की स्त्रिया सबलीकरण असेल, हुंडा प्रतिबंध असेल, याच्याशी रिलेटेड विषय आपल्याला परीक्षेमध्ये दिसून येतात. तर स्त्री मुक्ती आंदोलनाची जी वाटचाल आहे, इथं पण तुम्हाला थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी वगैरे लक्षात घ्यावी लागते आणि निबंधाचे अनेक पैलू असतात. ही इंडेक्स झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की निबंध म्हणजे काय आणि कशा पद्धतीने लिहिला पाहिजे. तर हा एक कॉमन विषय आहे, लक्षात घ्या, स्त्री मुक्ती आंदोलनाची वाटचाल. त्याच्यानंतर पर्यावरण विषयक निबंध आहे, सामाजिक वनीकरण. पर्यावरणाचा ज्वलंत मुद्दा आहे, प्रदूषण वाढत आहे, बरोबर. अगदी तुम्ही दिल्लीचं जर एक्झाम्पल घेतलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की पर्यावरणाचं संरक्षण करणं किती गरजेचं आहे. ओके. तर सामाजिक वनीकरण थोडक्यात मी सांगते, इथं तुम्हाला पुस्तकामध्ये तुम्हाला सगळे निबंध व्यवस्थित लिहिलेले मिळून जातील आणि त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की आपण पुढचे निबंध कशा पद्धतीने लिहिले पाहिजेत. त्याच्यानंतर कॉमन आपला मोठा प्रॉब्लेम म्हणजे लोकसंख्येचा भस्मासूर. ओके. वेगाने वाढणारी लोकसंख्येचा भस्मासूर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपली संस्कृती, म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये आपण जे सण सेलिब्रेट करतो ना, त्याच्यामध्ये झालेले बदल असतील किंवा कशा पद्धतीने साजरे करतो, का साजरे करतो आणि आता रिसेंटचे त्याचे पैलू, म्हणून तुम्हाला सणांवरती किंवा संस्कृतीवरती एखादा विषय विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे ग्रंथ, एक कल्पवृक्ष, वैचारिक निबंध आहे. त्याच्यानंतर थोर महान पुरुष असतील, पॉलिटिकल लीडर असतील, जसं की महात्मा ज्योतिबा फुले आहेत. बघा, तर आपण समाज सुधारकांवरती क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो, बरोबर आहे. तर अशा पद्धतीचे समाज सुधारकांचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो, म्हणजे आपण जस्ट वस्तुनिष्ठ प्रश्न सॉल्व्ह करतोय, लक्षात घ्या. पण इथं तुम्हाला निबंधामध्ये त्यांचे जे ग्रंथ असतील, त्यांचं जे कार्य असेल, ते अतिशय व्यवस्थित रीतीनं मांडावं लागतं. जसं की आता त्यांचे ह्यांनी ज्योतिबा फुलेंनी लिहिलेले पोवाडे आहेत, तर एखादं कोटेशन तुम्ही टाकू शकता. तर निबंध लेखनासाठी याचा तुम्हाला सखोल अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर आहे वर्तमानपत्रांचं महत्व. ओके. न्यूजपेपरचं महत्व. लोकशाहीच्या दृष्टीने वर्तमानपत्र किती जास्त महत्वाचे आहे ते तुम्हाला माहितीच असेल. त्याच्यानंतर अगेन पुढचा सब्जेक्ट आपला स्त्रियांशी रिलेटेड आहे, स्त्रियांची स्थिती. त्याच्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे आपला जगण्यात मौज आहे. कॉमन सब्जेक्ट आहे, जास्त काही इथं याच्यावरती मी डिस्कस करत नाही. त्याच्यानंतर सध्याचे इश्यू लक्षात घेता राष्ट्रीय एकात्मता काळाचे आवाहन, हा खूप महत्वाचा विषय आहे, लक्षात घ्या. इवन भ्रष्टाचार, त्याच्यानंतर तुमचे जे आपल्या देशाची सिक्युरिटी म्हणू शकतो आपण, राष्ट्रीय एकात्मता म्हणू शकतो. तर हे सब्जेक्ट ना अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही तयार करून ठेवले पाहिजेत. त्याच्यानंतर आहे सामाजिक समता. ठीक आहे. असे तुम्हाला इथं 72 निबंध मिळत आहेत, विचार करा. त्याच्यानंतर आहे गांधीजी आणि अहिंसा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. गांधीजींसोबतच तुम्ही B.R. आंबेडकर साहेब असतील, त्याच्यानंतर वल्लभभाई पटेल असतील, त्यांनी देशासाठी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. सुभाषचंद्र बोस असतील, त्यांची विचारशैली असेल, त्यांचं कार्य असेल. तर व्यक्तीवरती बेस तुम्हाला असे निबंध विचारले जाऊ शकतात.
त्याच्यानंतर आहे जुने जाऊ द्या मरणाला लागून, वैचारिक निबंध आपण म्हणतो. माझे छंद, असे निबंध दिसताना सोपे दिसतात पण लिहायला कठीण असतात. संपूयात शत्रू, राष्ट्रीय एकात्मतेची, अगेन तुम्हाला पुन्हा राष्ट्रीय एकात्मतेवरतीच निबंध आहे. त्याच्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे मरणात खरोखर जग जगते. हे सगळे निबंध क्षीरसागर सरांनी लिहिलेले आहेत. हे विश्वची माझे घर. त्याच्यानंतर जसं आपण समाज सुधारकांवरती बेस महात्मा ज्योतिबा फुले, त्याच्यानंतर एम के गांधीजी आणि नंतर पंडित जवाहरलाल नेहरू, या 3 पर्सनवरती तर तुमचे निबंध रेडी असले पाहिजेत. त्याच्यानंतर अगेन पर्यावरणाशी रिलेटेड निसर्गाचा प्रकोप आणि मानव, हा निबंध लिहिलेला आहे लीला गोविलकर मॅडमनी. जगणे कठीण होत चालले आहे, जा जरा देशांतरा, संगणकाशी सख्य, काही निबंध वैज्ञानिक गोष्टींशी रिलेटेड आहेत, काही वैचारिक आहेत, काही पर्यावरणाशी रिलेटेड आहेत. ओके, अन्न वस्त्र की अण्वस्त्र, खूप चांगला विषय आहे, लक्षात घ्या. युक्रेन वॉर जे झालेलं होतं त्याच्याशी रिलेटेड असा एखादा विषय तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रदूषण एक ज्वलंत समस्या, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जागतिकीकरणाचे वारे, महिलांवरचा अत्याचार, स्वरूप आणि कारण मीमांसा. तर तुम्ही काय करा, आता हे जे 72 मराठी निबंधाचं पुस्तक आहे, हे पुस्तक जेव्हा तुम्ही परचेस कराल तेव्हा तुम्ही हे निबंध जे काय असतील ओव्हरऑल बघा, कशा पद्धतीने निबंध लेखन केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही आपलं एक सेशन तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये मिळून जाईल, निबंधाचे प्रकार. ते निबंधाचे जे प्रकार आहेत ते एका कॉलम मध्ये तुम्ही बसवा आणि प्रत्येक कॉलम मध्ये त्या त्या प्रकाराशी रिलेटेड निबंधाचे विषय तुम्ही लिहून काढा आणि त्या त्या पद्धतीची बंच तुम्ही तयार करा. जे पारंपरिक चालत आलेले विषय आहेत ते पण तुम्ही प्रिपेअर करा. इवन आता सध्याचे चालू आहेत, म्हणजे आता सध्या 2026 चालू आहे, मे 2026 मध्ये तुमची पूर्वपरीक्षा होईल. त्याच्यानंतर सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये तुमची मेन्स होईल. तर त्या अनुषंगाने तुम्हाला काय करायचं आहे, 2025 पासून 2026 मिड 2026 पर्यंत जे काही बर्निंग इश्यू आहेत ना आपल्या निबंध प्रकारांशी रिलेटेड, तर ते सगळे विषय तुम्ही इथं प्रिपेअर केले पाहिजेत. ओके, नेक्स्ट बघा, इथे झाले आपले 30 विषय पूर्ण झाले. 31 नंबरचा पुढचा विषय तुमचा अगेन इथं आहे नोकरी करणाऱ्या महिलांच्या समस्या, महिलांशी रिलेटेडच आहे. महिलांच्या सबलीकरणाची आवश्यकता, लीला गोविलकर मॅडम. त्याच्यानंतर डॉक्टर बी आर आंबेडकर साहेब, मी तुम्हाला सांगितलंच होतं, केसागर सरांनी लिहिलेला हा निबंध आहे. भ्रष्टाचाराचा भस्मासूर, स्त्री काल आज आणि उद्या, विजया दिघे मॅडमनी लिहिलेला आहे. युवकांपुढील आदर्श, विजया दिघे मॅडम. दहशतवादाचा भस्मासूर, दहशतवाद, पर्यावरण, प्रदूषण वगैरे जे काय असेल ते असेल. त्याच्यानंतर तुमचं सायन्स टेक्नॉलॉजी याच्याशी रिलेटेड विषय आपले ऑलवेज प्रिपेअर असले पाहिजेत, लक्षात घ्या. मैत्री एक अजब चीज, दिघ्या मॅडम. धार्मिक सद्भावना, आजची सर्वश्रेष्ठ गरज, हाही विषय खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. लोकशाहीशी रिलेटेड कुठला पण विषय असू द्या महत्वाचाच असतो. त्याच्यानंतर आहे वाचाल तर वाचाल, कॉमन सब्जेक्ट आहे. 21व्या शतकातील भारत, निसर्ग माझा सोबती, अगेन पर्यावरणाशी लिंक करतो. भाषेशी रिलेटेड आहे माय मराठीचे मनोगत. त्याच्यानंतर 44 नंबरचा निबंध तुमचा आहे बाल कामगार पद्धती एक समस्या. आता बाल कामगार पद्धती पूर्वीपासूनच आहे, लक्षात घ्या. आपल्या शासनाचे भरपूर कायदे पण आहेत पण त्या पद्धतीचं सगळीकडे पालन होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही इथं बॅलन्स असा तुमचा निबंध इथं तयार केला पाहिजे. ठीक आहे, इव्हन आता सध्या ज्या समस्या आहेत त्या प्रत्येक समस्येवरती निबंध आपला तयार असला पाहिजे. अंधश्रद्धा आणि भूबाबाची कॉमन सब्जेक्ट आहे. शक्यतो तर असे सब्जेक्ट आपल्या परीक्षेमध्ये विचारत नाहीत, पण जसं की मी बोलले की अनप्रेडिक्टेबल असतं सगळं, काही विचारू शकतात, त्याच्यामुळे तयारी आपली असलीच पाहिजे. त्याच्यानंतर 46 नंबरचा निबंध आहे, दिघे मॅडमांनीच लिहिलेला आहे, माणसा माणसा तुझी नियत बेकार. तर असे जे निबंध असतात ना, लक्षात घ्या, याची जर तुम्ही प्रिपरेशन नाही केली आणि हा जर निबंध तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर तुम्ही काहीच लिहू शकत नाही, बरोबर. फॉर एक्झाम्पल पर्यावरणाशी रिलेटेड आला, प्रदूषणाशी रिलेटेड आला, तर तुम्ही थोडंफार तरी लिहू शकता विदाउट प्रिपरेशन. पण असे जे वैचारिक निबंध असतात ना, याच्यासाठी पूर्वतयारी खूप जास्त गरजेची असते. ओके, त्याच्यात 47 नंबरचा तुमचा निबंध आहे विद्यार्थी आणि आजचं शिक्षण, विजया दिघे मॅडमनीच लिहिलेला हा निबंध आहे. आरोग्यम धनसंपदा, दिघे मॅडम. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, दिघे मॅडम. जाहिरात एक कला, मार्केटिंग वरती बेस हा एक निबंध आहे तुमचा. दूरदर्शन शाप की वरदान, स्कूल टाइम मध्ये पण तुम्ही हा निबंध लिहिला असेल. आजची युवा पिढी, तर युवा पिढीबद्दल थोडेसे
पॉइंट्स कलेक्ट करायला लागा. धूम्रपानाचे दुष्परिणाम म्हणजे हा पण थोडासा मुद्दा युवा पिढीमध्येच ओव्हरलॅप होतो, लक्षात घ्या. सहती कार्यसाधिका व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याचा अर्थ मला सांगा, याचा अर्थ काय होतो सहती कार्यसाधिका म्हणजे? कमेंट बॉक्स मध्ये याचा अर्थ मला सांगा. जेव्हा अर्थ तुम्हाला समजेल तेव्हाच तुम्ही पुढे निबंध लिहू शकता. त्याच्यानंतर जे थोर विचारवंत होऊन गेले, पॉलिटिकल लीडर होऊन गेले, त्याच्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन एज्युकेशन साठी खूप जास्त महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 56 नंबरचा आपला निबंध आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोत, काळाची गरज. त्याच्यानंतर राजकारण आणि नैतिकता, वृत्तपत्रांचे लोकशाहीतील स्थान. पाठीमागं पण आपण वृत्तपत्रांशी रिलेटेड एक निबंध पाहिला होता. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय विकासाकरता सुदूर संवेदन तंत्रज्ञान, सायन्स टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे, दिघे मॅडमांनी लिहिलेला आहे. ओके. 60 नंबरचा निबंध आहे या रक्ताला या मातीचा मृत्युंजय अभिमान. लेखिका आहे डॉक्टर विजया दिघे मॅडम. ओके. किती झाले? 60 निबंध झाले. टोटल 72 निबंध आपल्या पुस्तकामध्ये आहेत. त्याच्यानंतर पॉलिटिकल लीडर म्हणून तुम्हाला इंदिरा गांधीजींवरती निबंध येऊ शकतो, जो की केसागर सरांनी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आहे प्रदूषणाचा भस्मासूर, डॉक्टर विजया दिघे मॅडम. वृद्धाश्रमातील वृद्धेचं मनोगत, विजया दिघे मॅडम. संगणक साक्षरता, काळाची गरज, नको त्या परीक्षा, कॉमन सब्जेक्ट, वारंवार विचारला जाणारा. तरुणांचा राजकारणातील सहभाग, अल्प का, पूर्णिमा जाधव मॅडमांनी लिहिलेला आहे. तर युवा पिढीमध्ये या कॉलम मध्ये तुम्ही हा जो विषय आहे तो टाकू शकता. विज्ञानाचे निबंध वेगळे करा, विज्ञानातून विलासाकडे, पूर्णिमा जाधव मॅडम. काल्पनिक निबंध, मी शिक्षण मंत्री झालो तर. आता इथे काय असतं माहिती का, आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे आपल्या देशाची, त्याच्यामध्ये काय बदल होणं गरजेचं आहे, किंवा आता सध्याची एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काय ड्रॉबॅक्स आहेत हे तुम्हाला इथं सांगून हा निबंध लिहायचा आहे. आणि सुधारणा काय केल्या पाहिजे, ठीक आहे. म्हणजे वे फॉरवर्ड आपण म्हणतो की नाही आन्सर रायटिंग मध्ये, त्या पद्धतीनं. एका दिव्यांग व्यक्तीचं मनोगत, पूर्णिमा जाधव कोहली. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याची कैफियत, सध्या मागच्या महिन्यामध्ये खूप छोट्या छोट्या अशा स्कूल मधल्या विद्यार्थ्यांनी पण आत्महत्या केलेल्या आहेत. तर हा विषय जरी तुम्हाला जुना वाटत असला तरी हा विषय जुना असेल पण समस्या अजूनही कायम आहे. त्याच्यामुळं याची सुद्धा प्रिपरेशन तुम्ही केली पाहिजे. महागाईचा भस्मासूर, पूर्णिमा जाधव कोहली मॅडम. आजची युवा पिढी कुठे चालली आहे, पूर्णिमा जाधव कोहली मॅडम. असे 72 निबंध तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. अतिशय विचारपूर्वक अशी पुस्तकाची इथं मांडणी केलेली आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळं पुस्तक घेऊन तुम्ही कशा पद्धतीने निबंध लेखन आहे हे इथं थोडस विचार केला पाहिजे. तर आपण आता थोडस विषयाकडे वळूया की निबंध लेखन म्हणजे काय असतं. ठीक आहे. बघा, तुम्ही म्हणाल की मॅडम आम्हाला माहिती आहे किंवा आम्ही स्कूल टाइम पासून निबंध लिहिलेलाच आहे, त्याच्यामध्ये विशेष काय आहे, बरोबर. पण स्पर्धा परीक्षेमधले विषय जे असतात थोडेसे कठीण असतात आणि डिफिकल्टी लेवल जी असते ती तुमच्या स्कूल आणि तुमच्या महाविद्यालयापेक्षा थोडीशी जास्त असते. तर आधी तर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की निबंध आपले विचार असतील. प्रत्येक पर्सन टू पर्सन तुमचे विचार वेगळे असू शकतात, बरोबर. तर आपले विचार आणि आपल्या ज्या कल्पना असतात ना, तर तुमचं इमॅजिनेशन आणि तुमचं थिंकिंग याचं जर तुम्ही एक सुंदर त्याला गुंफलं, म्हणजे गुंफण हा शब्द खूप महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही एसे रायटिंग करता, निबंध लेखन करता ना, तर इथं तुमचं गुंफण हा शब्द खूप महत्वाचा आहे. तर गुंफण हा शब्द वापरलेला आहे, बरोबर. एकत्रीकरण नाही, म्हणजे तुमचे थॉट्स आणि तुमचे इमॅजिनेशन याला तुम्ही एकत्र करताय. मग तुम्ही कसंही एकत्र कराल, ते चालेल का, नाही चालणार, व्यवस्थित गुंफलं पाहिजे. ओके. एकत्रीकरण आणि गुंफणे याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे, बरोबर. तर इथं विचार जर एकत्रित केलं तर हे तुम्हाला निबंधाला उपयोगी येणार नाही. पण विचार आणि तुमच्या कल्पना जर तुम्ही एका सुसूत्र पद्धतीने एका विशिष्ट क्रमाने जर इथं बांधल्या तर याला तुम्ही निबंध म्हणू शकता. लक्षात आलं? क्लिअर? तर निबंधाचे सर्वसाधारणतः वर्णनात्मक निबंध, याला आपण 1 नंबर देऊया. वर्णनात्मक निबंध, विचारात्मक निबंध, कथनात्मक निबंध, कल्पनात्मक निबंध, चरित्रात्मक निबंध, टीकात्मक निबंध, वैज्ञानिक निबंध. ठीक आहे. तर हे प्रकार आहेत. आता हे जे प्रकार आहेत ना, या प्रकारांपैकी कोणता प्रकार आपल्याला जास्त कम्फर्टेबल आहे किंवा कोणत्या प्रकारामध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे, कोणत्या प्रकाराची इन्फॉर्मेशन घ्यायला तुम्हाला जास्त आवडते, बरोबर.
तर तसा विषय तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करा. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही तो एकच प्रकार प्रिपेअर करून एक्झामला जाल. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला कल्पनात्मक निबंध लिहायला आवडते, बरोबर, आणि मग तुम्ही वर्णनात्मक निबंध, विचारात्मक असतील, वैज्ञानिक असतील, याला तुम्ही पूर्णपणे बाजूला ठेवताय. तर असंही करू नका. कारण काय होतं, कल्पनात्मक निबंध तुम्हाला आवडतायत किंवा तुम्ही चांगलं त्याच्यामध्ये बेस्ट करू शकता, पण जर समजा एक्झाम मध्ये तुम्हाला खूपच डिफिकल्ट सब्जेक्ट किंवा विषय तिथं दिला कल्पनात्मकचा, ज्याच्यावरती तुम्ही थोडंफार लिहू शकता, जास्त लिहू शकत नाही, आणि अशा वेळेस जर एखादा वैज्ञानिक विषय तो सोपा आहे, आपल्या डे टू डे तुम्ही जे न्यूज वगैरे वाचताय त्याच्याशी रिलेटेड आहे, आणि त्याच्यामध्ये चांगले जर मार्क्स मिळत असतील, तर तिथं आपल्याला आपले मार्क्स जाता कामा नये. म्हणून इथं एक जे प्रकार दिलेले आहेत त्यापैकी प्रत्येक प्रकाराची चांगली तयारी तुम्ही केली पाहिजे. कारण का, आपला इथं एसेचा पेपर जो आहे, एसे पेपर आणि ऑप्शनल पेपर हे दोनच पेपर तुमचे असे आहे जिथं तुम्ही फायनल लिस्ट मध्ये तुमचं नाव पाहू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये जर चांगला स्कोर केला तर. अर्थात बघा, कोणताही निबंध तुम्हाला लिहायचा आहे तरी निबंध म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तर पहिला मुद्दा लक्षात काय ठेवायचा आहे की तुम्हाला निबंधाचे विषय दिलेले असतात. विषयाची निवड करताना दिलेले जे विषय आहेत त्या दिलेल्या विषयांपैकी ज्या विषयाची आपणास जास्तीत जास्त माहिती आहे ना, ज्या विषयावर आपले काही फिक्स निश्चित असे विचार आहेत, बरोबर, असाच विषय तुम्ही निवडा. लक्षात आलं की तुम्हाला तुमचे विचार क्लिअर आहेत त्याच्याबद्दल, तो विषय निवडा. मी तुम्हाला पाठीमागे पण एक एक्झाम्पल दिलं होतं की जेव्हा बॉलर जेव्हा चेंडू टाकायचा असतो तेव्हा काय करतो, पुरेसा स्टार्ट घेऊन मगच चेंडू टाकतो. ओके, मग तसंच तुम्हाला इथं पुरेशी परंतु गरजेपेक्षा जास्त नाही इतका थोडा इंट्रो द्यायचा आहे, प्रस्तावना करायची, आणि जो मूळ विषय आहे तुमचा निबंधाचा तिथून तुम्हाला निबंध काय करायचा आहे, स्टार्ट करायचा आहे. ओके, शाळेत असल्यापासून तुम्ही ऐकलं असेल की निबंध असेल किंवा तुमचं आन्सर रायटिंग असेल तर तुमचं जे इंट्रो पाहिजे ना, तो इंट्रो तुमचा आकर्षक असला पाहिजे. म्हणजे इंट्रो वाचूनच तुमच्या एक्झामिनरला तुमचं पुढचं कंटेंट वाचायला तिथं इच्छा वाटली पाहिजे किंवा थोडस तिथं उत्सुकता निर्माण झाली पाहिजे, बरोबर. तर सुरुवातच तुम्ही आकर्षक करा. एखादं कोटेशन वगैरे तुम्ही टाकू शकता. त्याच्यासाठी तुम्ही एक वही करा कोटेशनची. जे जगभरातील मोठे मोठे विचारवंत आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, तर त्यांचे थोडेसे कोटेशन तुम्ही कलेक्ट करायला लागा. निबंधाची बांधणी कशी असावी, मुद्दे सुद्धा असावी. मुद्दे जे आहेत ते एकमेकांना लिंक झाले पाहिजेत. लक्षात घ्या, निबंध नेहमीच परिच्छेदामध्येच लिहिला जातो, बरोबर, पण जो तुमचा मूळ विषय आहे तो मूळ विषय, त्या मूळ विषयाशी जी बांधिलकी आहे ती आपण परिच्छेद लिहिताना सुटू देता कामा नये, बरोबर. म्हणजे तुम्ही पहिला परिच्छेद लिहिताय आणि दुसरा परिच्छेद लिहिताय, त्याच्यामध्ये जर काहीच लिंक होत नसेल तर त्याला काहीच अर्थ नसतो. ओके, तर तुमचा मूळ विषय जो आहे ना तो प्रत्येक परिच्छेदामध्ये लिंक झाला पाहिजे. तुमच्या ज्या कल्पना आहेत त्या काय झाल्या पाहिजेत, अधिक प्रभावी होत गेल्या पाहिजेत. लक्षात आलं. तर हा 5वा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. 6वा मुद्दा, विद्यार्थ्यांना वाटतं की खूप जास्त कोटेशन टाकले, खूप जास्त उद्गार टाकले वगैरे तर खूप चांगले मार्क मिळतात. तर असं नसतं. जिथं गरज आहे तिथंच तुम्ही सुभाषिते वापरा, अवतरणे वापरा, अलंकार यांचा वापर करा, पण अतिरेक टाळा. पुढची महत्वाची गोष्ट, एक्झाम्पल देते तुम्हाला. लोकसंख्येचा भस्मासूर हा एक विषय आहे, बरोबर. आता इथे थोडीशी आकडेवारी गरजेची आहे. 2011 ची लोकसंख्या, 2001 ची लोकसंख्या, साक्षरता प्रमाण, जन्म मृत्यू प्रमाण, जे काय असेल ते असेल, गुणोत्तर वगैरे, लिंग गुणोत्तर. तर अशा निबंधामध्ये थोडीशी आकडेवारी चालते पण गरजेपुरती. लक्षात आलं. विषय तो आहे त्याच्यामध्ये आकडेवारी खूप जास्त आहे म्हणून तुम्ही जास्त आकडेवारी तिथं नाही लिहिली पाहिजे. जितकी गरजेची आहे तितकीच लिहा. जर तुमचे विचार किंवा तुमचे जे कल्पना आहेत एका ठराविक टप्प्यावरती गेलेत, बरोबर, जस्ट आपण आपला एंड झालाय तो सब्जेक्ट आणि आपल्याला काय करायचंय, समारोप करायचा आहे. ओके, तर तिथं थोडस सॉफ्ट लँग्वेज मध्ये वाचकाला जे अभिप्रेत, आता आपण एखादी मूवी बघतो, लक्षात घ्या, आपण एखादी मूवी बघतो, पूर्ण मूवी बघतो आणि जेव्हा मूवीचा एंड होतो, जर तो आपल्याला अनपेक्षित असेल की अरे असं व्हायला नको होतं, या मूवीमध्ये असा एंड दाखवायला पाहिजे होता, लक्षात येते तुमच्या, तर ही परीक्षा आहे. तुम्हाला काहीही वाटू द्या, जो तुमचा समारोप असेल किंवा तुम्ही आन्सर रायटिंग करताय, तुम्ही निष्कर्ष लिहिताय, तर बॅलन्स निष्कर्ष लिहा. लक्षात येते, भले तुम्हाला नाही पटू द्या, तुमचे विचार वेगळे असू द्या, पण तिथं काय केलं पाहिजे,
समोरच्या पर्सनला हे पटलं पाहिजे. लक्षात आलं? परीक्षेमध्ये तर एवढं लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, तर तिथं निष्कर्ष जो आहे तो तयार ठेवायचा आहे. आणि हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक सद्यस्थितीचा विचार करून महत्वाचे जे विषय आहेत पुस्तकामध्ये दिलेले आहेत. लक्षात घ्या, पहिल्या 7 निबंधाचे जर तुम्ही इथं बघितलं, तर तुम्ही लेक्चर पूर्ण बघितलं असेल, तर पहिल्या 7 निबंधांमध्ये तुम्हाला दारिद्र्य निर्मूलन, युवकांमधील असंतोष, पर्यावरण समतोल असेल, आजची सामाजिक स्थिती असेल, अराजकाशी सामना असेल, बरोबर. तर हे प्रभावीपणे लिहिता येणारे विषय आहेत. मुद्दे तुम्हाला इथं भरपूर दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचे काही विषय वैचारिक आहेत, जे लीला गोविलकर मॅडमनी वगैरे लिहिलेले आहेत. काही विषय तुमच्या याच्याशी आहेत, महिलांशी रिलेटेड आहेत. तर सध्या जे चालू आहे त्याच्याशी रिलेटेडच सगळे विषय इथं दिलेले आहेत. आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा असतील, महाविद्यालयीन परीक्षा असतील, तर तिथं निबंध लेखन करताना त्या निबंधाचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. आणि व्याप्ती जी आहे, निबंधासाठी येणारे जे विषय आहेत ना, त्या विषयांची व्याप्ती लक्षात घेता उत्कृष्ट निबंध लेखनासाठी सर्वंकष वाचन आणि चिंतन. असं नाहीये की तुम्ही 72 मराठी निबंधाचं पुस्तक वापरताय आणि तुम्ही बाकी काहीच प्रिपरेशन करत नाही, तर त्याला काहीच अर्थ नाही. लक्षात घ्या, तर तुमचं वाचन आणि चिंतन याची खूप जास्त आवश्यकता आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही चांगली पुस्तकं वापरा. तर पुस्तक परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्ट पुस्तक परचेस करू शकता. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहे तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तुमचे जे काही फीडबॅक असतील कमेंट बॉक्समध्ये देऊन ठेवा. तुमच्या काही इच्छा असतील किंवा कोणत्या एक्झामशी रिलेटेड सेशन कंडक्ट झाले पाहिजेत, आणि पुस्तक मागवताना जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो पब्लिकेशनचा नंबर तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.